रजिस्ट्रेशन केलेलं नाही किंवा रिन्युअल केलेलं नाही त्यांनी तात्काळ करावं, किंवा ज्या संस्थांना NGOना आपल्या या क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा आहे त्यांनी प्रथमतः रजिस्ट्रेशन करावं आणि त्या क्षेत्रात काम करावं. माझ्याकडे ज्यावेळेस अपील येते त्यावेळेस खूप चांगल्या प्रकारे सांगितलं जातं की आम्ही संस्था ह्याप्रमाणे चांगलं काम करते, त्या प्रकारे चांगलं काम करते, मुलांचं एवढं सक्षमीकरण झालेलं आहे, त्यांना एवढं स्किल डेव्हलपमेंट भेटलेलं आहे, त्यांना असे जॉब भेटत आहेत वगैरे वगैरे. असं जर होत असेल तर निश्चित चांगलं आहे. पण मग आम्हाला काही डाऊट यायला लागले, मला विशेष करून डाऊट यायला लागल्यानंतर मी इथं आल्यानंतर आता नवीन पद्धत आम्ही चालू केलेली आहे की हे सगळं ज्यावेळेस क्लेम केलं जातं त्याचा व्हिडिओ ऑडिट करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला इथून आम्ही व्हिडिओ कॉल करणार, डिजिटलच्या माध्यमातून ॲक्च्युअल तुम्ही जे सांगताय तिथं आम्हाला बघता येणार, विद्यार्थी आहेत का, शाळा आहे का, तिथं खोल्या आहेत का, शिक्षक आहेत का. आणि बऱ्याच वेळेस असं मला आढळलं की जे क्लेम करतायत तशी तिथं खरी परिस्थिती नाही. ते अत्यंत चुकीचं आहे, घृणास्पद आहे आणि अन्यायकारक आहे. अशा जर कोणत्या संस्था काम करत असेल तर कृपया आपण या क्षेत्रामध्ये काम करू नका. आपण हे क्षेत्र दिव्यांगाच्या सक्षमीकरण करण्यासाठी केलेलं आहे, याच्यामध्ये प्रॉफिट कमवण्यासाठी नाही आहे. अनेक संस्था आहेत की अत्यंत चांगल्या दृष्टीने काम करतात आणि अनेक अशाही संस्था आहेत की अत्यंत वाईट पद्धतीने फक्त पेपरवरती दाखवून काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते अशा पद्धतीनं चालणार नाही. आपल्या दिव्यांगाचं सक्षमीकरण करायचं आहे हे आपल्याला बघायचं आहे.